नमस्कार. आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. नमस्कार, आपण पाहत आहात आदेश न्यूज नेटवर्क. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. गुंडांच्या पाठीवर पट्टे नव्हे, आता थेट पोटावर पाय. पुणे पोलिसांचा गेम प्लॅन. पुण्यात गुंडांचे धाबे दणाणले. पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी पुणे पोलिसांनी आता अधिक आक्रमक आणि वेगळी भूमिका घेतली आहे. यापूर्वी टोळी प्रमुख आणि त्यांच्या सदस्यांवर थेट कारवाई केली जात होती. मात्र आता या टोळ्यांचा कणा मोडण्यासाठी त्यांच्या आर्थिक स्रोतांवरच घाव घालण्याचे धोरण पोलिसांनी ठरवले आहे. गुन्हेगारी टोळ्यांना ज्या मार्गाने पैसा मिळतो त्या सर्व मार्गावर लक्ष केंद्रित करून कारवाई सुरू करण्यात आली आहे. पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी पुणे पोलिसांनी आता अधिक आक्रमक आणि वेगळी भूमिका घेतली आहे. यापूर्वी टोळी प्रमुख आणि त्यांच्या सदस्यांवर थेट कारवाई केली जात होती. मात्र आता टोळ्यांचा कणा मोडण्यासाठी त्यांच्या आर्थिक स्रोतांवर घाव घालण्याचे धोरण पोलिसांनी ठरवले आहे. गुन्हेगारी टोळ्यांना ज्या मार्गाने पैसा मिळतो त्या सर्व मार्गांवर लक्ष केंद्रित करून कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. धोरणानुसार बंडू आंदेकर, निलेश घायवळ, गजानन मारणे आणि टिपू पठाण यांच्या टोळ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. या टोळ्यांचे आर्थिक व्यवहार, बँक खाती, मालमत्ता आणि उत्पन्नाचे स्रोत तपासण्याचे काम सुरू आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की मागील 1 वर्षात काही टोळी प्रमुखांकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडले आहे. शहरात वाढणारी गुन्हेगारी आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये बनावटीच्या पिस्तुलांचा वाढता वापर लक्षात घेता पोलिसांनी टोळ्यांविरोधात कठोर कारवाईचे धोरण स्वीकारले आहे. टोळी प्रमुख आणि त्यांच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मोक्का तसेच MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांवर हल्ले करणाऱ्या गुंडांवर थेट कारवाई करण्यात आलेली आहे. हडपसर परिसरातील टिपू पठाण टोळीतील एका सराईत गुंडांचा पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. तसेच गुंड टोळ्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. आणि या धोरणानुसार बंडू आंदेकर, निलेश घायवळ, गजानन मारणे आणि टिपू पठाण यांच्या टोळ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते आहे. या टोळ्यांचे आर्थिक व्यवहार, बँक खाती, मालमत्ता, उत्पन्नाचे स्रोत तपासण्याचे काम सुरू आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे. निलेश घायवळ टोळीवर 11 गुन्हे दाखल असून 5 मोक्का कारवाया करण्यात आलेल्या आहेत. 9 आरोपी अटकेत असून बँक खाती गोठवण्यात आलेली आहेत. 26 मालमत्ता निश्चित करण्यात आलेल्या आहेत. गजानन मारणे टोळीवर 28 गुन्हे दाखल असून 1 मोक्का कारवाई, 7 अटक, 1 बँक खाते गोठवले, 17 मालमत्ता निश्चित करण्यात आल्या आहेत. टिपू पठाण टोळीवर 4 गुन्हे दाखल असून 2 मोक्का, 16 अटक, 6 बँक खाते गोठवली असून सुमारे 27,50,000 रुपये किमतीची मालमत्ता गोठवण्यात आलेली आहे. गुन्हेगारी टोळ्यांचे आर्थिक पाठबळ संपवले तर गुन्हेगारी आपोआप आटोक्यात येईल असा विश्वास पुणे पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांकडून सध्या या टोळ्यांच्या आर्थिक स्रोतांचे फॉरेन्सिक ऑडिट केले जात आहे. बंडू आंदेकर टोळीवर आत्तापर्यंत 12 गुन्हे दाखल असून 4 मोक्का कारवाया करण्यात आलेल्या आहेत. 54 आरोपींना अटक झालेली असून 40 बँक खाती गोठवण्यात आलेली आहेत. 52 मालमत्ता निश्चित करण्यात आलेल्या असून सुमारे 131 कोटी रुपये किमतीची मालमत्ता गोठवण्यात आलेली आहे. 7 मालमत्तांवर कारवाई करून त्या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत. अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल. जनतेच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा, तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म. खरे आणि निर्भीड वार्तांकन, समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका. संपादक बी क्षेत्रीय. पत्ता धनकवडी, पुणे 43. संपर्क 9545155656. आदेश जनतेचा न्यूज चॅनल, कारण सत्य लपून राहत नाही, ते जगासमोर आणलंच पाहिजे.